कढीपत्त्याची चटणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. तशी तर मी अगदी काहीच दिवसापूर्वी याची एक पद्धत दाखवली आहे. पण आज जी पद्धत आपण बघतोय ना, ती अगदी झटपट होणारी चटणी आहे. आणि ही चटणी हेल्दी तर आहेच, पण खूप टेस्टीही लागते. ही चटणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगात येते. चला बघूया कशी करायची कढीपत्त्याची इन्स्टंट चटणी. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी 7-8 तिखट मिरच्या बारीक चिरून घेऊया. चटणी जर जास्त दिवस टिकायला पाहिजे असेल तर मिरच्या 1 दिवस आधीच चिरून पूर्ण वाळवून घ्या. मिरची जर ओलसर राहिली तर एकतर ती पटकन मिक्सरवर बारीक होत नाही आणि ओलसर मिरच्यांमुळे चटणी खराब होण्याची शक्यता असते. मी ही चटणी चांगली तिखट करणार आहे. मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता चिरलेली मिरची उन्हात वाळायला ठेवूया. स्वच्छ धुतलेला कढीपत्ता कॉटनच्या नॅपकिनवर पसरवून ठेवू. कढीपत्ता निथळायला ठेवला होता, त्याला एखादा तास झाला आहे. कढीपत्ता बऱ्यापैकी वाळला आहे. आपण त्याची पानं सुटी करून घेऊ. हे बघा, हा जवळजवळ 2-2.5 वाट्या कढीपत्ता आहे आणि हे सगळं चटणीला लागणारं अगदी साधंसुधं साहित्य आहे. सगळ्यात आधी कास्ट आयर्नच्या कढईत थोडंसं तेल घालू. तेल तापलं की त्यात कढीपत्त्याची सुटी केलेली पानं घालून परतून घेऊया. लोखंडी किंवा कास्ट आयर्नच्या कढईत कढीपत्ता खूप छान खमंग भाजला जातो. एकदा तेल तापल्यावर मी गॅस बारीक ठेवला आहे. आम्ही ॲक्च्युली याला कढीलिंब म्हणतो, पण यूट्यूब व्हिडिओ करायला लागल्यावर कढीलिंबाला सगळे कडुलिंब समजायचे. असा खूप जणांचा गोंधळ व्हायचा. म्हणून मी सगळ्यांना लगेच समजणारा कढीपत्ता हा शब्द आवर्जून वापरायला लागले. आपण कढीपत्ता साधारण 10-12 मिनिट परततोय. कढीपत्ता आता छान कुरकुरीत झाला आहे. कढीपत्ता काढून घेऊन कढईत परत थोडंसं तेल घालू. तेल तापलो की त्यात अर्धा टीस्पून जिरं आणि स्ट्रॉंग हिंग घालून थोडं परतून घेऊ. लगेच 2-2.5 टेबलस्पून डाळवं घालून परतूया. जास्त परतलं की डाळवं कडक होतं, त्यामुळे आपल्याला डाळवं फार परतायचं नाही आहे. डाळवं जस्ट गरम झालं की त्यात अर्धा टीस्पून लाल तिखट घालून परतू. तिखट व्यवस्थित मिक्स झालं की त्यात 7-8 लसूण पकळ्या घालून परतून घेऊ. चटणी टेम्पररी करत असाल तर असा ओला लसूण वापरा, नाहीतर लसूणही थोडा वाळवून वापरा. आता हे सगळं मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढू. कढईत परत थोडंसं तेल घालून त्यात वाळलेल्या मिरच्या परतून घेऊया. मिरच्या अशा परतून घेतल्या की चटणीला खूप मस्त खमंग चव येते. पाहिजे तर मिरच्यांऐवजी पूर्ण लाल तिखटही वापरू शकता, पण मिरच्यांची चव जास्त छान लागते. आतापर्यंत डाळवं थंड झालं आहे, ते आपण मिक्सरवर जाडसर वाटून घेऊया. हे पहा, पल्स बटन वापरून एकदाच मिक्सर फिरवलं की वाटण असं जाडसर होतं. आता यातलं अख्खं राहिलेलं डाळवं परत मिक्सरमध्ये घालू. त्यात कढीपत्त्याची पानं घालून बारीक करून घेऊ. हे बघा, छान रंग आलाय ना. आता डाळव्याच्या मिश्रणात बारीक केलेला कढीपत्ता घालू. सैंधव घालू. 2-2.5 टेबलस्पून दाण्याचं जाडसर कूट आणि अर्धा टीस्पून पिठी साखर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चटणी हाताने अशी मिक्स केली की ती छान एकजीव होते. उफ्स, मी यात मिरची मिक्स करायला विसरले होते. तळलेली मिरची मी मिक्सरवर जाडसर कुटून घेतली आहे. ती आपण बाकी चटणीत घालून छान मिक्स करून घेऊ. हे बघा, आपली अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी कढीपत्त्याची चटणी तयार आहे. ही चटणी पोळी, भाकरी, भात, ब्रेड, पराठा, इडली, डोसा अशा कशाही बरोबर मस्त लागते. याशिवाय चटणी वापरून कच्चे पोहेही करता येतात, तेही खूप टेस्टी लागतात. या चटणीत आवडीप्रमाणे भाजलेले तीळ आणि सुकं खोबरंही वापरू शकता, तेही छान लागतं. फक्त यात कढीपत्त्याचं प्रमाण जास्त आणि बाकी साहित्य कमी असं ठेवा. अशी चटणी 10-15 दिवस छान राहते. जास्त टिकायला पाहिजे असेल तर मिरच्या पूर्ण कोरड्या करून वापरा. या पद्धतीने ही चटणी नक्की करून बघा. आजचा हा साधासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा.
आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.